भाजप नेते विनोद तावडे यावेळेला आपल्याबरोबर आहेत. आपण थेट त्यांच्याबरोबरच या संदर्भातली चर्चा करणार आहोत. विनोदजी, जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे, गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे. कुठपर्यंत हल्लेखोरांची हिंमत जाऊ शकते हे आपण बघितलं. मात्र ही बातमी जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचली, काय प्रतिक्रिया होती आपली? मला सकाळी जेव्हा ही बातमी कळली तर मला धक्काच बसला. कारण नरेंद्र दाभोळकर या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा एक चेहरा होता. त्यांच्या ज्या विधेयकाच्या विषयात आमच्या काही आक्षेप होते, त्या त्रुटींवर आम्ही चर्चा करत होतो. परवाच्या अधिवेशनाच्या आधी सुद्धा आम्ही दोघांनी बसून त्यावर 1.5 तास चर्चा केली होती. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची हत्या होणं आणि नरेंद्र दाभोळकरांसारखा सामाजिक कार्यकर्ता ज्याचं कुणाशीच काही वैर असण्याचं कारण नाही, अशा पद्धतीच्या एखाद्या कार्यकर्त्याची हत्या होते, ही महाराष्ट्राला अतिशय लाजिरवाणी आणि कलंक असणारी घटना आहे. आणि म्हणून खरंच अशा सामाजिक चळवळीमध्ये एखादा विषय घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला असे जर प्राण गमवावे या राज्यात लागत असतील तर खूप खेदजनक आहे. विचारांची लढाई ही विचाराने झाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या विधेयकाच्या विरोधामध्ये काही त्रुटी म्हणून आम्ही मांडत होतो, तेही ऍक्सेप्ट करत होते. वारकरी समाजाकडून आम्ही माहिती घेत होतो, तेही मांडत होते. हे सगळे एखाद्याला चर्चा चालू होती. पण आज जी घटना घडली आणि जे आता पोलीस सांगतायत की ज्या 2-3 वेगवेगळ्या गटांवर संशय आहे, त्यातला एक गट हा अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणारा असू शकतो असं त्यांना वाटतं. आणि हे जर खरं असेल तर या लोकांनी विचाराच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणाऱ्यांची बदनामी केली आहे. त्यांच्या पायात बेड्या घातल्या आहेत. त्यांना माहित नाही ते काय करतायत आणि त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या संघटनेवर बंदी आणली पाहिजे, अशीच मागणी आम्ही करू. खरं विनोदजी, मात्र जे हे विधेयक आहे ज्यासाठी नरेंद्र दाभोळकरांचे इतके मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू होते, आता या विधेयकाला भाजपचा तुमचा पाठिंबा असणार आहे का? काय सांगाल? त्या विधेयकामधल्या ज्या त्रुटी आम्ही दाखवून दिल्या आणि ज्या दाभोळकरांनी मान्य केल्या होत्या, त्यात जर काही दुरुस्त्या सरकार करणार असेल तर मला असं वाटतं की मग ते सगळ्यांनाच मान्य होणार आहे. आणि दाभोळकरांचा प्रयत्न हा होता की आपण सगळ्यांना मान्य होईल असं करू आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या इंडियन पिनल कोडमध्ये आहेत मग त्या ह्यात येण्याची काही गरज नाही, हे आग्रहाने आम्ही मांडत होतो. दाभोळकर साहेबांनी त्यातल्या काही गोष्टी मान्यही केल्या होत्या. अशा सगळ्या मान्य करून जर त्या पुढे आल्या तर मला असं वाटतं की कोणी त्याला विरोध करणार नाही. खरंय विनोदजी, एका बाजूला तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत खरोखर चांगले आहेत, पण दुसरा प्रश्न एक आणखी असा पडतो की ज्या प्रकारे निर्घृण हत्या त्यांची करण्यात आलेली आहे, गोळ्या त्यांच्यावरती झाडण्यात आलेल्या आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते हे समाजासाठी झटत असतात. मात्र आता इतर व्हीव्हीआयपी लोकांसारखी त्यांनाही आता सुरक्षा पुरवण्याची वेळ आलेली आहे का? समाजामध्ये सामाजिक कार्यकर्तेच असुरक्षित आहे का? हा मुद्दा प्रकर्षानं या घटनेनंतर जाणवतो. खरंच आहे. मी भ्रष्टाचाराच्या विषयात जे विसल ब्लोअर्स आहेत त्यांची हत्या होते, ती तळेगावला टोल नाक्यावर झाली, ती भांडूप एका ठिकाणी झाली. असं एखाद्या सामाजिक चळवळ घेऊन जाणारी दाभोळकरांसारखी त्यांची हत्या होते, तर या राज्यात कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न खरंच पडतो. आणि अजित पवारांनी तर थेट हिची जबाबदारी पोलिसांवर टाकलेली आहे. मला आज या विषयात राजकारण करायचं नाही म्हणून मी याच्यावर आज बोलत नाहीये. पण अशा प्रकारची असुरक्षा ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या विषयात राज्याला आपल्या कायदा सुव्यवस्था अधिक कडक करण्याची गरज आहे, हे दाभोळकरांच्या हत्येनंतर खूप प्रकर्षाने जाणवतं. कायदा सुव्यवस्थेच्या ज्या वेळेला आपण बोलत आहात विनोदजी, तर एक आणखी महत्वाचं ते म्हणजे हल्लेखोर जे आहे, हल्ला करून त्यांची हत्या करून पळून गेलेले आहेत, अद्यापपर्यंत त्यांचा तपास लागलेला नाहीये. तर दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा नेमकं काय करतायत हा देखील एक महत्वाचा मुद्दा येतो. या संदर्भामध्ये जर मुख्यमंत्री यावेळेला बघत असतील तर काय सांगाल? कारण मुख्यमंत्र्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे, मात्र लवकरात लवकर जे आहे या हल्लेखोरांना पकडणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं सामान्य जनतेच्या वतीने हेच आहे, तुम्ही आज 10 लाख घोषित केले माहिती देणाऱ्याला. मुळात या प्रकारचा थ्रेट आहे माहिती होता, आपण त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्याचा विचार केला होता, त्यांनी नाकारली म्हणून काय आलं? त्यांनी जरी नाकारली असती तरी त्यांच्या बरोबर पोलीस द्यायची गरज नव्हती. पण त्यांच्या मुवमेंट्सवर वॉच ठेवणं, त्यांच्या कोण काय करतं याचा इंटेलिजन्स माहिती ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज होती. ते तर मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. आणि गृह खात्यामध्ये सातत्याने होत आहे
केवळ तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे, मी त्यात काय बोलणार, ही भूमिका बघायची घेणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. त्याने कायदा सुव्यवस्था ढासळत असेल तर स्वतः डायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या माणसाला सुरक्षित वाटेल असं माहोल निर्माण करण्यात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. यापुढे राज्यामधली जनता सुरक्षित राहावी किंवा मग अशा प्रकारे सामाजिक कार्य करणारे जे अनेक जण आहेत ते देखील सुरक्षित राहावे यासाठी काही उपाययोजना तुम्हाला सुचवाव्या अशा वाटतायत का, ज्या सरकारपर्यंत पोहोचणं आता गरजेचं झालेलं आहे? कुठेतरी या घटनेनंतर तरी डोळे उघडायला हवे असंच म्हणावं लागतंय. विधिमंडळातल्या कायदा सुव्यवस्था चर्चेवर आम्ही आग्रहाने मांडलंय की वेगवेगळ्या पोलीस रिफॉर्म्सच्या गोष्टी आल्या, पोलिसांच्या रिक्रुटमेंटच्या गोष्टी आल्या, पोलिसांना अद्ययावत उपकरणं देण्याचे विषय आले. या सगळ्या याच्यामध्ये आर्थिक हात आखडता घेणं आणि एक चांगला कार्यक्षम दमदार गृहमंत्री मिळणं या राज्याला ही गरज आहे. हे काहीच होत नाही आणि नुसती त्याच्या लिपापोती होते, याने सामान्य माणसाला सुरक्षित वाटणार नाही. खरंय, मात्र नरेंद्र दाभोळकर यांच्या अशा अचानकपणे निघून जाण्यानं त्यांनी जी चळवळ सुरू केलेली होती त्याला मोठा धक्का पोहोचलेला आहे, फार मोठी हानी झालेली आहे. त्याबद्दल मी मगाशीच म्हटलं की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा चेहरा म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते आणि अशा चळवळीला खऱ्या अर्थाने एक मोठा धक्का, विशेषतः महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य मानला जातो, जे एक सुसंस्कृत राजकारण असणारं, विचारांच्या आधारे लढाई करणार आणि अशा वेळी अशा सामाजिक कार्यकर्त्याची हत्या ही ती चळवळीला तर मारक ठरलीच आहे. त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यातला मोठा फटका तर बसणार आहे, पण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला ह्या घटनेने मोठा झटका बसलाय आणि खरंच महाराष्ट्राची आज मान शर्मेने खाली गेली आहे. खरंय विनोदजी, तुम्ही म्हणता की मला कुठल्याही प्रकारचं राजकारण या मुद्द्यावरून करायचं नाहीये, मात्र एक विरोधी पक्ष नेते म्हणून मला विचारावंसं वाटतंय की सरकारनं आता डोळे उघडणं गरजेचं, त्याचबरोबर अंमलबजावणी पटकन या संदर्भातली जी आहे ती होणं देखील गरजेचं आहे. म्हणजे सुरक्षेचा मुद्दा हा मला खास करून म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर तपास यंत्रणांनी जे अपडेट नेहमी असायला हवं ते कुठेही नसल्याचं दिसून येतं. एक विरोधी पक्ष नेते म्हणून पुढची कारवाई काय व्हायला हवी? पोलीस यंत्रणेचं हे अपयश आहे हे 100% वास्तव आहे, हे सरकारला मान्यच करावं लागेल. आणि हे अपयश का आहे, कशामुळे आहे? 26/11चा हल्ला झाला, त्यानंतर बापट प्रधान समितीने इतक्या गोष्टी सुचवल्या, किती गोष्टी पूर्ण केल्या? विचारलं का मुख्यमंत्र्यांनी? विचारलं का गृहमंत्र्यांनी? का नाही विचारत हे? याची माहिती कोण घेणार? दुर्दैव आहे, घटना होते, समित्या होतात, कमिट्या होतात आणि त्यांचा अहवाल बासनात बांधून ठेवतात आणि मग त्यातून जर आपण काही शहाणपण शिकणार नसू तर असे आज दाभोळकर गेले, मागे 26/11 झालं, पुन्हा काहीतरी नवीन होईल, हेच यांच्या राजवटीत पाहायला मिळतंय. हे दुर्दैव आहे. याला कारण सरकारची निष्क्रियता आहे. निष्क्रियता आहे, असंवेदनशीलता आहे, कान असून भैर आहे, हे दुर्दैव आहे. प्रत्येक ठिकाणाहून आता मागणी होऊ लागलेली होती की लवकरात लवकर विधेयक जे आहे ते आता मंजूर व्हायला हवं आणि त्याचबरोबर या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. तुम्हाला काय म्हणायचं? नाही, या घटनेचा निषेध तर सर्वत्रच झाला पाहिजे, या विषयात कुठेच शंका नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं डॉक्टर दाभोळकरांचं कार्य पुढे नेणं म्हणजे केवळ बिल पास होणं नाही, मला वाटतं त्या पलीकडे अनेक गोष्टी डॉक्टर दाभोळकरांना करायच्या होत्या. त्या हिंदू धर्मातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करण्याचं जे एक त्यांनी मनापासून ठरवलं होतं ते काम अधिक गतीने पुढे नेणं हे खऱ्या अर्थाने होणं आज गरजेचं आहे. खरंय, हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये अन्नीसचे जे कार्यकर्ते आहेत घोषणाबाजी अनेक ठिकाणी करताना दिसून येत आहे किंवा मग नरेंद्र दाभोळकरांनी जे कार्य केलेलं होतं त्याला विरोध देखील अनेक स्तरावरती होताना दिसून येत होता. बुवाबाजीच्या विरोधात त्यांनी कार्य केलेलं होतं. या सर्व घटनांना आपण लक्षात घेता त्याच विरोधामध्ये हत्या त्यांची करण्यात आलेली असावी का अशी शंका आपल्यालाही वाटते का? काय सांगाल? मी पुण्याच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर जे 2-4 गट त्यांनी आयडेंटिफाय केले आहेत त्यामध्ये या पद्धतीचा एक गट आहे आणि म्हणून मगाशी बोलताना म्हटलं की असा जर गट असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, तर संघटनेवर प्रतिबंध सुद्धा केला पाहिजे. नक्कीच, मात्र येत्या काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी कशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आहे आपल्याला हे देखील आपण आपल्या बोलण्यातून दाखवून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद विनोदजी, तुम्ही TV9 बरोबर केलेल्या या चर्चेसाठी.